नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अंकगणिती श्रेणीचे n वे पद पाहणार आहोत. तर हे n वे पद कसं आलं ते आधी सुरुवातीला पाहू आणि मग त्याच्यावर आधारित आपण काही उदाहरण सोडवणार आहे. आता सुरुवातीला आपल्याला माहिती आहे, पहिल्या पदाला आपण काय म्हणतो, t1 म्हणजे a. नीट लक्ष द्या, t1 म्हणजे ए म्हणजे पहिलं पद. आता t2 म्हणजे काय, दुसरं पद. दुसरं पद कसं येतं, पहिल्या पदामध्ये आपण काय मिळवतो, फरक मिसळतो, म्हणजे आपल्याला मिळतं दुसरं पद. तिसरं पद कसं येईल, तिसरं पद म्हणजे काय, ए प्लस त्याच्यामध्ये दोनदा आपण फरक मिसळणार आहे. चौथं पद कसं येईल, पहिल्या पदामध्ये तीनदा फरक मिसळणार आहे. आता हे क्रम जर आपण लक्षात घेतला, हा क्रम लक्षात घेतले असता आपल्या लक्षात असं येईल, दुसऱ्या पदाच्या वेळेस एक फरक येतो. दुसरं पद जेव्हा असतं तेव्हा आपण त्या पहिल्या पदामध्ये एक वेळचा फरक मिसळतो. तिसऱ्या पदामध्ये तिसरं पद जेव्हा असतं त्यावेळेस आपण फरक दोनदा मिसळतो. म्हणजे जसे जसं संख्या इकडे वाढत जाते तसं फरक इकडे एकने कमी होत गेलेला दिसतो आपल्याला. तिसरा असेल तर 2D आहे, चौथा असेल तर 3D आहे. म्हणजे याच्यापेक्षा ही जी संख्या आहे ती कितीने कमी आहे, एक ने कमी आहे. तसंच आता आपल्याला काय करायचं, n वे पद काढायचं आपल्याला. मग tn म्हणल्यानंतर काय येणार आहे, a प्लस nd येणार आहे. आता हे nd पेक्षा आता काय होणार, n किती कमी होणार आहे, n हे एक ने कमी होणार आहे. म्हणजे काय येणार आहे, n-1 इंटू d. तर अशा प्रकारे हे n व्या पदाचं सूत्र आहे. या सूत्राच्या आधारे आपल्याला उदाहरण सोडायचे. अंकगणिती श्रेणीचे n वे पद. n वे पद म्हणजे काय, tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. n म्हणजे वे पद, टर्म जे पद काढायचे ते. a म्हणजे पहिलं पद, n म्हणजे वे पद 17वे 18वे 20वे पद, आणि d म्हणजे सामान्य फरक. तर अशा पद्धतीने आपण आता अंकगणिती श्रेणीचे पद काढणार आहेत. आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पहिला आकडा. राईट द करेक्ट नंबर इन द गिव्हन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. पुढे दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहायच्या आहेत आपल्याला. तर आता पहिली श्रेणी दिलेली आहे 1, 8, 15, 22. आता आपल्याला पहिली गाळी जागा विचारलेली आहे ए म्हणजे काय, पहिलं पद. ए म्हणजे पहिलं पद. पहिलं पद काय याच्यामध्ये, एक आहे. ए म्हणजे पहिलं पद. दुसरी गाळी जागा t1 म्हणजेच ए म्हणजेच पहिलं पद, ते आहे 1. t2 म्हणजे दुसरं पद, किती आहे दुसरं पद, 8. t3 तिसरं पद किती आहे, 15. आता आणखी काय विचार परत, t2 मायनस t1. t2 ची किंमत किती आहे, 8. मायनस t1 म्हणतोय, t1 ची किंमत आहे 1. t2 मायनस t1, 8 वजा 1 किती आलं, 7. त्याचप्रमाणे t3 मायनस t1, t3 किती आहे, 15. सॉरी t2 आहे, t3 किती आहे, 15. आणि t2 आहे 8. t3 मायनस t2, 15 वजा 8, 15तून 8 गेले, राहिले 7. म्हणजे इथं कॉमन डिफरन्स जो डी आहे तो फरक किती आलेला आहे, दोन्हीचा मिळून किती आलेला आहे, म्हणजे दोन्ही मध्ये एकच संख्या आलेली आहे, ती म्हणजे आलेली आहे 7. तर अशा पद्धतीनं उरलेली 3 उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत, दुसरं, तिसरं आणि चौथं. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन एपी. म्हणजे पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. इफ सो असेल तर फाइंड 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. म्हणजे
असेल तर या अंकगणिती श्रेणीतील 20वे पद काढायचे. आता हे 20वं पद कसं काढायचं ते आपण पाहू. त्याप्रमाणे पुढील पद तुम्ही काढायची आहेत. तर आता ही अंकगणिती श्रेणी आहे का ही पाहण्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक 2 पदातील जो फरक आहे तो फरक समान आहे का ते आधी पाहावे लागेल. आणि जर यातील फरक या प्रत्येक 2 पदातील जर फरक समान असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते, अन्यथा ती अंकगणिती श्रेणी नसते. तर यातील आपण कोणतीही 4 पद घेऊ आपण. तर सुरुवातीला घेतो ए म्हणजेच T1 म्हणजेच पहिलं पद -12, T2 बरोबर -5, T3 इज इक्वल टू 2, T4 इज इक्वल टू 9, T5 इज इक्वल टू 16, T6 इज इक्वल टू 23 आणि T7 इज इक्वल टू 30. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 7 पद आपल्याला त्याने दिलेली आहे. तर 7 पदापैकी आपण 2-3 पदाचा आपण फरक काढू. त्याप्रमाणे लक्षात येईल. काढू आपण. पहा D इज इक्वल टू काढू सगळ्याचाच T7 मायनस T6, T7 मायनस T6 म्हणजे किती बघा 30 वजा 23 बरोबर 7 आलेला आहे. आता T6 मायनस T5, T6 मायनस T5, T6 किती आहे 23 वजा 16, 23 वजा 16, 23 मधून 16 गेलं 7 राहत. त्यानंतर T5 झाला आता T5 मायनस T4, T5 मायनस T4, T5 किती आहे 16, 16 वजा 9, 16 वजा 9 उत्तर किती होतं 9 आणि 7 16. परत T4 मायनस T3, 9 वजा 2, 9 वजा 2 किती येईल 7च येईल. त्यानंतर T2 मायनस T1, T2 मायनस T3 नंतर T2 असं करू आपण T3 मायनस T2 करू आपण. 2 वजा 5, 2 वजा 5 आहे म्हणजे वजा वजा काय झालं अधिक, 2 वजा वजा अधिक 5, 2 आणि 5 7. त्याचप्रमाणे T2 मायनस T1 वजा 5 वजा 12, वजा 5 वजा 12 म्हणजे असं पहा वजा वजा अधिक 12 वजा 5 अधिक 12, 12 वजा 5 7. म्हणजे या प्रत्येक 2 पदातील जो फरक आहे तो फरक कसा आलेला आहे समान आलेला आहे. देअरफॉर द कॉमन डिफरन्स इज इक्वल टू किती आलेला आहे 7 आलेला. या प्रत्येक पदातील फरक कसा आलेला आहे 7 आलेला आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे का तर यातील फरक कसा आलेला आहे समान आलेला आहे. देअरफॉर this sequence is an AP म्हणजे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे म्हणून आता आपल्याला काय करायचंय 20वे पद काढायचंय. म्हणजे आपल्याला काढायचं आहे T20. लक्षात घ्या 20वे पद म्हणजे काय T20 काढायचं. आता आपलं सूत्र कोणतं आहे Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. आता पाहिलेलं
आता ह्याच्यामध्ये आपल्याला किमती आपल्या समोर सगळ्या किमती इथं आहेत आपल्याकडे. टी एन ची किंमत आहे 20 इज इक्वल टू ए ची किंमत आपल्याकडे आहे ए म्हणजेच -12 अधिक एन किती आहे एन ची किंमत आहे 20 वजा 1 आणि फरक आता काढलेला आपण 7 म्हणजे T20 बरोबर -12 अधिक 20 वजा 1 19 गुणुले 7 म्हणजेच T20 इज इक्वल टू -12 अधिक 9 7 63 ला 3 हा चाले 6 7 1 7 7 आणि 6 13 133. आता -12 अधिक 133 म्हणजेच T20 इज इक्वल टू एक संख्या धन एक संख्या ऋण मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या 133 मधून 12 गेले 3तून 2 गेले 1 राहिलं 3तून 1 गेलं 2 राहिलं आणि एकाला 1 म्हणजे 20वे पद आहे 121. देअरफॉर आपण असं लिहू शकतो काय विचार तुला 20 टर्म म्हणजेच आपण लिहिलेलं आहे is 121. तर अशा पद्धतीने हे दुसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. 5वं उदाहरण लिहिलेलं आहे फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. म्हणजे काय दिले पहा पुढील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. याचा अर्थ ही जी दिलेली क्रमिका आहे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे या प्रत्येक 2 पदातील जो फरक आहे तो सामायिक आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता आपल्याला काय करायचं 27वे पद काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय काय किमती लागतात. सूत्र आपलं काय आहे Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणजे आपल्याला ए लागतं म्हणजे आता आपलं पाहू बघा ए इज इक्वल टू 9 म्हणजेच त्याला आपण T1 असं म्हणू. त्यानंतर T2 आहे 4 T3 आहे वजा 1 T4 आहे वजा 6 आणि T5 आहे वजा 11. आता ही जी क्रमिका दिलेली आहे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. मग या प्रत्येक पदातील फरक काढण्याची आपल्याला गरज नाही कोणत्या तरी एका पदाचा फरक काढला तरी चालेल. मग आपण काय करू डी इज इक्वल टू T2 मायनस T1. एकाच पदाचा पण फरक काढ म्हणजे काय बघा T2 मायनस T1 4 वजा 9 म्हणजेच किती आलं 4 वजा 9 म्हणजे काय आलं वजा 5. हा काय आलेला आपला फरक आलेला आहे. आता आपल्याला ज्या ज्या किमती लागतात ते मांडून घेऊ आपण. देअरफॉर ए इज इक्वल टू किती आहे 9. ए म्हणजे पहिलं पद. आपलं सूत्र काय Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. यांची किंमत किती आहे आपल्याला काय काढायचं आहे 27वे पद काढायचं आहे. यांची किंमत 27 आणि डी ची किंमत किती आहे वजा 5. देअरफॉर आता आपल्याला किंमत काढायची आहे T27 इज इक्वल टू सूत्र आपलं काय आहे Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. सूत्र पाठ करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे सरावाने लक्षात राहतं. T27 इज इक्वल टू याची किंमत किती आहे 9 अधिक यांची किंमत किती आहे 27 वजा 1 आणि गुणुले डी ची किंमत किती आहे वजा 5. म्हणजे पहा T27 बरोबर 9 अधिक 27 वजा 1
26 गुणुले वजा 5, 26 गुणुले वजा 5 म्हणजे पहा T27 बरोबर 9. आता पहा हे अधिक आहे आणि हे वजा आहे, अधिक वजा वजा 26 गुणुले 5, 26 पाचा 300, 130, 130 म्हणजेच T27 9 वजा 130, 109 मधून 130 जात नाहीत, 130 मधून 9 गेले, 121 राहिले, 121, 130 ही मोठी संख्या आहे, ऋण मायनस 121. तर अशा प्रमाणे हे आपण 27वे पद काढलेले आहे. अशा पद्धतीने कोणतेही पद काढता येतं. जी काही क्रमिका दिलेली असते तीच अंक गणिती सीडी असते, त्यामुळे आपण फक्त त्यातला पहिल्या एका कोणत्या तरी पदाचा फरक काढायचा, ए ची किंमत, एन ची किंमत, डी ची किंमत आणि त्या किमती फक्त सूत्रामध्ये ठेवायच्या आणि सोडवायचं म्हणजे आपल्याला ते पद मिळतं. अशा पद्धतीनं हा आपला अभ्यास आज आपण थांबवत आहे. आज आपण 1 ते 5 उदाहरणं पाहिलेली आहेत. पहिलं सोडून दिलेलं आहे, दुसरं सोडून दिलेलं आहे, तिसरं चौथं तुम्ही करायचं आहे, 5वं फळ्यावर आहे आणि पुढची उदाहरण पुढच्या भागात असतील. धन्यवाद.